मंडळी बरं आहेत ना. काही दिवसात आपण आता ब्लॉग बनवतोय. तर आपण चालू महाशिवरात्रीला राजमाची. तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर चला आता आपली पोरं वगैरे येतील, आपण आता निघू इथनं. रेडी तर झालं. आता आमचा गावचा नजारा भाता लावलं इकडं. ते आता आम्ही निघत आहोत आणि त्यांनी दोघांनी टी शर्ट नाही घातलं सेम. त्यांनी काय इकडं आम्ही रेडी झालो. चला 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 मंडळी. निलय एकटा आहे बाईकवर, तर बघू कसं काय. पोसरीला सदाशिवाय नमः. ओम विश्वेश्वराय नमः. ओम वीरभद्राय नमः. ओम गणानाथाय नमः. ओम प्रजापतये नमः. हिरण्यगर्भसे नमः. दुराधर्षाय नमः. गिरीशाय नमः. गिरीशाय नमः. अनराय नमः. भुजंगभूषणाय नमः. भद्राय नमः. गिरिधवने नमः. गिरिप्रियाय नमः. तर मंडळी फायनली आपण दर्शन घेतलेलं आहे पहिला. आज आपला उपवास पण आहे आणि आपल्या बुलेटचा टायर टाकायचे, त्याच्यामुळे आपण पोहोचलेला आमदाराच्या बरोबरच दर्शन घेतला. आता निघतो आम्ही. तर फायनली आपण शूज घ्यायला ट्रॅकिंगला बघू शकतो. ट्रॅक तर करायचे आपल्याला, पण बघू आता 2100-2200 रुपये बोलला करू खायचं. आता काय तिकडे दिण्या काय चापाचापी चालली दिण्याची तिकडे बघा. तर व्हायचं आपण पाहिजे तिथं पण शिंगरोबा मंदिराजवळ. चला काय आपण लोणावळा सोडून आतमध्ये आलेलो आणि रस्ता बघा कसा आहे. राजमाची गडावर चाललेलं आहे आम्ही. बघू शकता लय बेकार रस्ता आहे. फक्त बाईक येऊ शकते, स्कूटी नाही येऊ शकत. आणले पण स्कूटी आणले बाबा बेकार काम झालेलं आहे. रस्ता बघा दगड आणलेले पर दाईना होणार आहे आज जाता येतं. इकडं आम्हाला काय बुलट घेऊन चालू आम्ही. चला मंडळी थोडा अंतर 8 किलोमीटर आहे इथनं अजून. 8 किलोमीटर हा. तुम्हाला काय चेष्टा वाटते का? समोर दाखवत होतं तुला कुठे रस्ता बघा मंडळी. आणि ही गाडी पण बघा, ही ठीक आहे, ही पण ठीक आहे, पण ही यांनी गाडी आणली बघा मंडळी कसा रस्ता आहे. डायरेक्ट ताई नाही घागराटा पक्की निघलेली. स्टंट बिन बेकार आहेत. लढ डेंजर रस्ता आहे, म्हणजे लढ डेंजर आहे. ऑफ रायडिंग आलं बघा कसे बेकार होते. इथं बांधार आहे वाटतं कधी. बेकार रस्ता आहे, लय बेकार. तुम्ही घ्याल तर स्कूटी वगैरे घेऊन येऊ नका. लय बेकार रस्ता.
फायनली गाईज आम्ही पोहोचलेलो आहोत राजमाची गावामध्ये. इथे गाड्या वगैरे चिकट लोक आलेले, गाड्या वगैरे इथं मावशींच्या इथं आम्ही पार्किंग वगैरे करतो. आणि इकडे बघा जाणार रस्ता बघू. चला आपण मंदिर वगैरे खालचं, वरती पण गडावरती मंदिर आहे. आणि आता जण आले तिकडे ना, 3 जण बाईक आणतात. 8 जण आलेत टोटल. आम्ही त्या पायथ्याशी असलेले आपले बोधनेश्वर मंदिर, आणि इकडे तलाव आहे आणि इकडे मंदिर आहे. तर चला मंडळी दाखवतो मंदिर. प्रसाद दिलेला आहे आणि इकडे दूध पण दिलेलं आहे आणि रुद्राक्ष पण दिलेलं आहे आपल्याला. तिकडं निल्याचा बघा, निल्याचा आमचा जाईल तिकडे वॉटर पण असतो, पण तो भाई आपला पाहिजे. डबल वाईट चांगला पण बोललो ना, वाईट पण बोललो. डबल हप्ता झाला त्याचा, अजून एक वेळेला हप्ता होईल आणि मग पिशवी भरील आणि मग उपवास त्याच्यामुळे त्याचं तोंड चालू असणार आहे. उपवास नसता तर किती वेळा घेतला खिचडी वगैरे खाल्ली आणि आता निघतो आम्ही आता गडावरती जायला. पायथ्याशी आपण आता सुरुवात करत आहोत किल्ला सर करायला आम्ही राजमाची. चला, आणि गाड्या आपल्या इथं पार्किंग केलेल्या आहेत ना, मी आता सरळ निघतो. चला म्हणणार या महाराष्ट्राचे साले पाणी बॉटल नाही घेतली एकाने पण, त्यांना पाण्यावर मारतो. तुम्ही पुढं बघा फक्त तुम्ही. 2च मिनटं चाललो आणि त्याच्यानंतर लगेच तिथे छोटीशी लेणी पाहू शकता. आणि पाणी आहे, पूर्ण भरलेलं आहे पाण्याने, बघू शकता. सेम काय गरज नाही, सेम असं तिकडे सेम त्या किल्ल्यावर सेम पलीकडं नागनाथ नाही हो तिथलाच बघू शकता, पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. तिकडे आपल्या महाराजांची बघा किती म्हणजे एवढे गड किल्ले आहेत, त्याच्यावरती तुम्हाला पाणी दिसणारच. चला मंडळी, रस्ते पण मस्त केले आहेत. मी तो मंडळी आपण आलो होता राजमाची गडावरती.
आणि आपण तिकडे गेलेलो आहेत म्हणून पोरांना इकडे आणलेले आहेत. पण जास्त करून बघण्यात हात चांगला वाटतो मला. आणि रस्ता पण बघा डांबरी केलेला आहे. पायरे ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. अरे करून नाही बाबूजी उपवास तर तुम्हाला नाही माहित काय. करून दे का पुढे आल्याच्यानंतर इकडं मंदिर आहे. कसला ते नाही माहिती. काल भैरव मंदिर आहे ते. आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर बघू शकता मंडळी. तोप बघा कसं केलेलं आहे. गाडा लावलेला आहे आणि ही तोप फार गंजून गेली पण अजून आहे म्हणजे आपल्याला बघण्यासारखी आहे. घोड्याची मूर्ती आहे बघू शकता मंडळी. अशी मी पहिल्यांदा गड किल्ल्यावर बघतोय घोड्याची मूर्ती. आणि हे स्तंभ बघू शकता. हे पण ती लावायला वगैरे करत असेल कदाचित. आपल्याला काही एवढं माहिती नाही. इतिहासकार आहेत ते सांगतात आपल्याला एवढी काही आयडिया नाही आहे. चला आपली गेली मंडळी पुढं पण आपल्याला थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला तर मंडळी बघू शकता म्हणजे गावची पोहरा आणि सावलीला बसले जामीन बघा. पायऱ्या वगैरे कसल्या मस्त वाटत. काय बोलतो आपू पहिल्यांदा आला ना तू पण मजा वाटते का नाही. एक्सपिरियन्स कसा असा म्हणजे मजा वाटते पण माझी जिरली. जिरला 10 पायऱ्या पण नाही चाललं. चला मंडळी चला लगत आपल्याला निघायचे. आम्ही असं तिकडे चढतो तू मंडळी तटबंदी बघू शकता मंडळी कशी केलेली तटबंदी. असं इकडनं इथे दिसतंय बघा माणूस तुम्हाला. आम्ही दाखवतो वरती गेले खालची पायरी. चला पायऱ्या संपल्यात आणि आता दगड धोंड्याची वाट लागलेली आहे आम्हाला. मगाशी मी तुम्हाला बोललो मंदिरात गेलो तो काल भैरव. मंदिराच्या माग हा पुण्याला समोरचा किल्ला आहे. नाव एकच आहे राजमाची. आणि या मंदिरामध्ये काल भैरव त्याच्या मागशीच रस्ता आहे आपल्याला जायला त्या गडावरती जायला. इथं आम्ही बसलेलो आहोत आणि एवढं भारी वाटतं नाही तर हवा वगैरे एकदम मस्त वाटतंय आणि असं वाटत ना उठावंच नाही. गड आपला राजमाची गड बघण्यासारखं खूप आहे महाराजांच्या गड किल्ल्यानंतर. हे चॉकअप झाल्याच्या नंतर सगळं इथं एवढं छातीवर पाणी इथं आलेलं पूर्ण. आणि बघू शकता आपलं गड किल्ले. नाही जर कौतुक करायचं तर खरं ते आपल्या सह्याद्री प्रतिष्ठानवाल्यांचं खरं मेहनतीने हे सगळं कामं करतात. छातीत का पाणी खरंच अख्खा पॅक झाला आहे छातीत का पाणी. तर मंडळी असंच आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा. 100% व्हिडिओ बघत राहा. पूर्ण परिसर मी दाखवतो. 100% मला म्हणले बरं वाटतं. आपली गावातली पोरं पण एकदम उत्सुकतेने आता गड किल्ले फिरायला फार म्हणजे हौशीने निघत आहेत. 100% तर त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. पूर्ण वाटलेला आहे पण तो भरलेला आहे तिकडे एवढं. त्याच्यामध्ये पण इथं पाणी अजून आहे. ऊन पण खूप झालेलं आहे. पावसाचं जो पाणी असतं ना बघा दगडाला कापून कशी खतरनाक एक नंबर.
काम बघा, कोरीव काम बघा. आणि पाणी आहे का कुठं आतमध्ये? हा काय आहे? एक नंबर आहे. साताऱ्यावरनं लोक आले, सांगली का, सांगलीवरनं आलेले, ज्योत न्यायला आलेले तिकडे, ड्रेस परिधान करून आले. फायनली आपण टॉपला आलेलो त्याचा. टॉपला आल्याच बघू शकता इथं काय ना काय तुम्हाला नवीन बघायलाच भेटतं. पाण्याचं तर सगळीकडेच आहे, पण इथं पण काहीतरी आहे. आणि हे बघा किती पाणी आहे बघ, रास मोठं खाली कपर आहे याच्या अजून बघ. परिसर बघा. आणि आम्ही इकडे गेलेलो त्या मंदिरामध्ये. मंडळी खाली आपण बघितलं ज्योत न्यायला आलेलं, तर त्यांनी आपल्याला 17 सांगलीवरून आले लोक आहेत ती, त्यांनी आपल्याला मॅप दिलेला आहे बघू शकता. आपल्या राजमाची किल्ल्याचा मॅप दिलेला आहे त्यांनी. आणि इकडं पुण्या साईडच्या बाजूला इकडं डॅम आहे आणि याच्या पलीकडे बाळूमामा टेम्पल आहे. बाळूमामा आपला भगवा ध्वज एवढ्यावरती. समोरचा आहे तो मनोरंजन आणि श्रीवर्धन. मंडळी आपल्याला आता या मॅपवरनं समजलेलं आहे गाड्यांची नाव, पण खरा मेन नाव याचा राजमाची आहे. कुठे पाणी मंडळी एवढं भारी वाटतंय ना, कारण नवीन आपल्या महाराजांच्या किल्ल्यांच्यावर झाला एकदम हौस तर वाटतेच, पण का आपल्या महाराजांनी काय केलं एवढ्या वरती येऊन, ते वरती आल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे गडावरती आल्याशिवाय दिसणार नाही तुम्हाला. न पाण्याचे खूप टाके तिथे. आणि 2 जण आमचे आपो तिकडे गेलेत खाली. आपलं ढाकबैरी तुम्हाला दाखवतो, हा दिसतोय ना छोटासा, हा ढाकबैरी गड आहे आपला. तिथे पण आपल्याला जायचे लवकरच. आणि मग तिकडनं तुम्हाला मी हा सीन दाखवेल राजमाची गडावरचा नक्कीच. याच्या पुढच्या नंतरची व्हिडिओ आपली तिथली असणार आहे 100%. आणि तिथे पण आपण आपली देवी आहे तिथे स्टे असणार. हा 100%. चला मंडळी, आपला हा गड तर झालेला आता तो समोर जायचं आहे आम्हाला. तर मंडळी आपण आलेलो इकडे पाणी प्यायला. आणि बघा रस्ता कसा उतरला रस्ता बघा, पायऱ्या कातल्यात कोरलेले. आणि इकडे पाणीच पाणी आहे बघा. कुंड बघा किती, तिथं कुंड आहे, इकडे कुंड आहे, इकडे कुंड आहे, बघू शकता मंडळी. आणि पाठीमागं बघा कशी सगळं चांगलंच आहे इथं, सगळं चांगलं पाणी प्यायला बघू शकता. देवस्थान वगैरे इथं वाटतं. आणि इथं एक नंबर मंडळी बघू शकता. आता आम्ही उतरायला सुरुवात करतो आहे गड, ये ना. तर चला परतीच्या प्रवासाला लागले होत आम्ही. आता उतरताना आता डोक्यांच्या लोड येतोय ना रे. तर मंडळी इथे आपण आपल्याला मित्र भेटलेले. तर इथे काही म्हणजे पावसाळ्यामध्ये असं झालं का इथे हे चॉकअप झालं पाणी जायची जागा. तर छाती इतकी इथं पाणी भरलेलं आहे. इथं इथनं पूर्ण छाती इतकं पाणी भरलेलं आहे. मस्त सावली बिवली इथं बसलो, असं रमत गमत चालू होतं आम्ही. आता ढाकावरती जाऊ. चला कुठं ढाकबैरीला? नाही ढाकबैरीला नको नाही. शिवजयंतीला आपण कुठल्या तरी गडावर जाऊ, पण नक्की जाऊ. जाणार म्हणजे जाणार. ढाकबैरीला नंतर जाऊ आपण. तर चला मंडळी आता आम्ही घरी निघतो. किल्ला फिरून आलो आता.
आता आम्ही निघतो घरी जायला. चला आपला बंदोबस्त करा आणि आपण निघा तकाट घरी. आणि आस्ती चला सगळ्यांनी. काय बोललो काय बाय राजमाची मंडळी बघू शकतो इकडे झाडाझुडपामध्ये बजरंग बली सारखंच दिसतंय पण काय नक्की सांगू शकेल का कोण? काय कसली मूर्ती आहे? तलवार आहे हातामध्ये, ढाल आहे, बजरंग बली सारखी दिसते. आलो तर आम्ही आता कलिंगड वगैरे काय घ्यायचं तिकडे आमोले वगैरे गेली. पापड लोणची काय पाहिजे तर कधीपासून आई देवारा इथं ठेवलाय पण कोण काय घेतोय का नाही काय माहित नाही. चला म्हणलं आता कलिंगड घेतो इथं खातो आणि घरी 20 मिनिटात घरी. इथं आम्ही आज सगळं फिरून आलो. दव्या डोंड्यातून आलो आणि आता टायर बदलायला घेतले इथं कर्जतला येऊन. बघा कसं काम आहे आमचं. टायरची अवस्था बघाल ना तुम्ही. असा गोटा टायर आहे ना. मग भैया 1 मिनिट भैया हे बघा बघू शकता तुम्ही किती गोटा झालो. अशा टायरने आम्ही गेलतो जाऊन बी आलो. चला जरा आता जरा बरं वाटतंय. लय बेकार ऊन बिन लागत होतं पण मजा पण थोडीशी होती. चला फायनली आपला टायर मस्त खटाखट नवीन बसवलेलं आहे. आमची नवीन खरेदी कसली आहे बाबा. बाबू शेटची नवीन खरेदी. गोल्या बिस्किट ऐकून बघा कसली नवीन खरेदी केली बाबा. गुंगा. आणि फायनली आम्ही आता आमच्या गावामध्ये बघ नाना बघ पोरा जाऊन दिल्यावर काढला त्याने. सुखरूप आलेलो. नाना इकडे फेक ना नाना 1-2. ऐक ना त्याचं नवीन नाव ठेवायचे. चला मंडळी सिगरेट नाव ठेवा ना. सिगरेट हां याचं नाव ठेव सिगरेट. खरं सिगरेट नाव ठेव. खरंच. फॉर्मकर कुठे गेला? तर मंडळी आम्ही आलो घरी आणि आमची मंडळी बघा रेडी इकडं रेडी राहिलेली आहेत बाबा. आमची इतू बघा. इतू काय खाते भाई? पेपर खाते? उपास आहे तुला काय रे? अय मांजर म्याव 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 काय गप आहे? खरंच का भाई? नाही ना नाही ना नाही. तर मंडळी फ्रेश वगैरे झालो. अंघोळ धुवली म्हणजे. आणि आता आम्ही भाचीच्या कुत्र्या सावली त्याला बघायला चाललो. आणि इकडे मेवणीसने गाडी घेतली. आरती बिरती करते ना. ही पोर लागली मागं पोरला न्यायची. आणि इकडे बघा आमच्या को बाप गाडी आणली नवी आईची का आम्हाला आणले गाडी. बाबा दक्ष आम्हाला ना गाडी ॲक्टिवाच घेतली परत. कलर मस्त घेतला मला आवडला. तर पार्टी आम्हाला पाहिजे आता. लगेच पाहिजे आम्हाला. लगेच नको आज उपवास आहे काय फायदा नाही. इथं पण ती व्हाईट कलर आहे. गाडीला पेडावर इथं आहे ना आपली. इथं कोणाची गाडी आहे बाई? कोणाची गाडी आहे? हा माझी आहे ना बाई. माची ना तेव्हा बरोबर सांगते रे. लेगीच काल बोललो मस्त हे लेगीच कोणी घेतली मा आरती साई बाबा. नवीन गाड़ी आलेली आहे आपली. इस खुशी में पार्टी हमको मंगलवार को नहीं चाहिए क्योंकि मंगलवार को उनका देवी का उपवास रहता है. तो बुधवार को हम उसको बहुत बड़ा होटल में लेके जाएंगे. बरोबर ना हो. नाही दिली तर आई आहे आम्हाला द्यायला. परत घेशील ना. आरती रिकामी नाही ठेवायची.
लक्ष्मी राहिली थांबा आईला करू दे थांबा. अरे बाई तुझ्या कोणच नाही लावित. अरे बा लक्ष्मी राहिली आमची. ये फोटो काढते. बघू शकता कसलं डेकोरेशन पण ना आताच डायरेक्ट तुफान केलेलं आहे. बघू शकता